गिन्नी गावताची कुट्टी टाकली होती पूर्ण भरून शेळ्यांना, मीठ टाकलं होतं थोडं, त्यांनी सगळी गायब केली भाऊ. आता सोडल्यात बाहेर ओके मध्ये. हा हा बर 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 चला 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 चला. काय चला सारखा बाजूला. त्या बघा ती आहे कशी तिकडं गेली आणि दूध पिऊ घालती हळूच. सारखा बाजूला. लागला मुरोम. तिथं टाकू राहील पाईपलाईन पैसे टाकू राहिली. आता मला आहे ना तिकडे सगळे पैप घेऊन जायचे गावाला, पाणी सोडायचं. आता ते जेसीबीचं काम होतं, आडवेट टाकणं नाही वेळ का खालून घ्यावं लागेल आपल्याला पाणी. तेवढ्यात मला एक फोन आला होता, हेच करीत होतो मी पाईपचं. तर ते राजहंसचे आहे ना 10-15 अंडे दिलेत, बाह्याचे अंडे आहेत ते आता मशीनमध्ये ठेवायचेत. चला अंडे घेऊन येऊ. आता मला लई जण विचारते ना आता कमेंटमध्ये की बाबा अंडे तुम्ही विकतान का. आता अंडे तर नाही विकायचं बरं का, पण पिल्लं जर निघले ना नक्की विकन. तुम्हाला पिल्लं निघल्यावर नक्की कळवून 28 दिवसांनी कळणच आपल्याला किती पिल्लं निघलेत किती नाही. चला पहिले अंडे तर घेऊन येतो. किती काही मलाच माहीत नाही काही. चला घेऊन येतो एवढे अंडे. तर बघा असे 2 अंडे भेटले. तो म्हणलं बरं का 10-15 अंडे आहेत, पण 10-15 तर नाही आहे, 2च आहे. आत्ता शिकते माधीन चालू केलं अंडे द्यायला. चला आता हे ठेवून मशीनमध्ये बघू काय होतं, याच्यातून पिल्लं निघतात का नाही. मागच्या वेळेस आहे ना पिल्लं आहे ना नव्हते झाले बरं तयार, मागच्या वेळेस बी दिले ते त्यांनी. त्याच्यातून आहे ना आपण अंडे तर नाही विकणार बरं का, पण पिल्लं निघले तर कोणाला लागले तर नक्की कमेंट करा. अजून 28 दिवसांनी निघते ना यातून पिल्लं. आता तयार झाले तर, नाही तर झालं कल्याण. मग मशीन पण केलं आता चाललंय. लई दिवसाचं बंद होतं. हे बघा हे आपले 2 राजहंसचे अंडे अजून त्याच्यातच आहेत तसेच. यात तर काही तयारच नाही झालं. आता मी आलोय दाऱ्याला. बाबा त्या तिकडे आहे ना ते डंपर गेलं त्याच्यामुळे पाईपलाईन फुटली, ती झाली पाईपलाईन बंद करून राहिली. आता फोकलेन पण थांबलंय. जेसीबी ते हे जे आहे ना डंपरचे आहे ना लई वेळची. चला भरला माझा वाफा, करा बंद. चला गो आता डंपरची सुद्धा जेवायची सुट्टी झाली. मी पण शेळ्या सोडल्यात. हेर हदेकडा सगळे पाळतात. बर 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 बर. चला यांचे पोट भरत येत वर. ते तिकडचं शेवग्यात झाडाकडे न्यायच्यात मला, पण ते नेमके जेवायला बसलेत. त्यांना येड्यावानी करतात त्याच्यामुळं नाही वाटाणात. शेळ्याने इतकं दमिलंय मला, त्या खाणीत जाऊन पडल्या होत्या. तिकडे गप खायचं तर इकडं पाळत्या, ह्याच्यात पडल्या होत्या. परत आल्या अशा, परत रिवर्स गेर. अरे बापरे. चला या इथं थोडं आहे खायला, इथं चारीतून नेतो घरी. लय आरडत होत्या. अरे बापरे बराच दमिलंय पळू. आत्ताच जेवलो होतो, जेवलो नाहीतलं की पळीलंय मला. बघा या. अरे वान तिकडं चला खाली. चला चला चला. हारणाचे जसे हे बारकले कमी नाहीत. मी इकडं बरेचसे पिल्लं ठेवले होते बरं का, आपले प्युअर गावरान आणि आपले बदकाचे तर बघ काय मोठले झालेत. पण विषय असा होता की प्युअर गावरान आहे बरेचसे मेल येत राहू. त्याच्यामुळे मी आहे ना आता इथून घेत असतो पिल्लं, आणि आपले जुने जिथं ठेवले होते आणि तिथंच ठेवणार आहे. हे सगळे पिल्लं घेतो मी आता. हे ना इथं थंडीमुळं लईच येड्यावानी व्हायला लागले. ते सगळे बघा ना कसे झालेत. किती होते किती राहिलेत. चला भूया घेतो मी आता आणि तिकडेच कोणतो, उन्हाचे मस्त राहतील. बदकाचे सोडलेत आता पाण्यात, म्हणलं अंग तरी साफ करून घेते. लय घाण झाले ते, मस्त पोहतेत आता. त्यांना पंख पण एकदम मस्त फुटलेत. हे बघा. चला भाऊ आत्ता त्या राजहंसने अजून एक अंड दिलं, ते पण देतो ठेवून. आता 3 अंडे झालेत.
नेमकी मी अंडे मशीन मध्ये ठेवले बरं का, लाईटीचा काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. सकाळपासून 3दा गेली आणि 3दा आली, आज झालंय तिचं. खड्डे में जाएगी भाई. बरोबर मस्त चालू आहे आता. इकडे जिथं जिथं जास्त निघलं ते तिथं हे केलं. आता हे दगड आहेत ना, याच्यात ढकलून द्यायला लावावं लागतील मुरुम. इकडचं खड्डं भरून पण टाकलं, जेवढी माती निघली तिकडची तेवढी आपलीच माती. अजूक पाईपलाईन तुटली काय काय माहिती बाबा, कोणती काय माहिती. बाबा म्हणतात जुनी आहे, पण काय माहिती आहेत नवी का जुनी आहे. नवी असते तर पाणी निघलं असतं तिच्यातून. ओके लागलं हो पाणी इथून. काय करे, जुनं पाणी आहे, मरणाचं जुनं पाणी बरं काही. ही जुनी पाईपलाईन आहे, ते तिकडून नवीन नेलेली आहे आपण. कधीचं पाणी आहे बघा ना ते. विहीर बी नव्हती आपली. काय मग ते 2-4 दिवस चालणार आहे गाड्या. अख्ख्या दिवसातच एवढं खाल्लंय फक्त यांनी. किती दिवस चालत आणि किती दिवस नाही काय माहिती. तिकडं खोदलीच नव्हती का आपण, सोडून दिली होती ना ती. हा याच पाईपलाईन मध्ये मासा अडकला होता ना. मासा अडकला होता, पर आम्ही इथून खोदीत 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 परतीत पर गेलो. कुठं सापडला होता बाबा ते मासा? आमच्या टाकी पैसे सापडला होता थेटाने. आम्ही इकडेच खोदीत बसलो होतो. चला बा, आता इकडचं बी झालं. या 2 फाडक्या द्यायच्या फक्त आता. hele ताणी त्यानं आता या अशा उताराच्या आहेत आणि वहीन. पिंपळाचा अख्खा वावर भिजून झालं. आता मिरचीच तुकड्यात आलोय. बाबांना माझं आत्ताच बोलणं झालं की बाबा एका दिवसात एवढं भरणं आमचं मोटरीने होतच नव्हतं. इतक्या वेळात 4 वेळा लाईट गेली असती आणि 2 मिनटं येऊन 1 तास गेली असती. एवढं वावर सुद्धा होत नव्हतं आमचं. आता हे जवळ ऊन आहे तवर घेतो. एक साईडला पाणी पडायला लागलं. सहज म्हणलं चला लिंबाचा पाला आणून बांधाव. असा खायला चालू केला आहे, विशेष नाही करायचा. खाय ना भाऊ, खाय ना. पिल्लाला पण टाकलाय आत. तिचीत लई तडमट चालली आहे. थोडा अजून आणतो तिथं देतो बांधून, ती पण खाईल. चला लटकून मस्त खातेत.